शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी 28, 29, 30 मे 31 मे रोजीपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. पावसामध्ये किती वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर 28 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर अरबी समुद्राकडून प्रचंड वारे आपल्याला बघायला मिळत आहे. प्रचंड वारे वाहत आहे आणि त्या वाऱ्याचा जो स्पीड आहे 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे आता या पावसाची शक्यता कशी असणार आहे, या वाऱ्यांमुळे आपल्याला काही भागात जोरदार तर काही भागात आपल्याला अति हलक्या प्रमाणात पाऊस बघायला मिळणार आहे. याची एक संपूर्ण आढावा आपण बातमी या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. 28 मे पासून तर 31 मे पर्यंत पूर्णपणे पावसाचं वातावरण झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. याची एक संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. तापमानामध्ये थोडीशी घट होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर 32 ते 33 तापमान या ठिकाणी बघायला मिळत आहे. बीडचाही काही भाग या ठिकाणी आहे, तरी तिथे सुद्धा तापमानामध्ये बदल झालेला बघायला मिळत आहे. 35 ते 38 पर्यंत तापमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण पावसाचा अंदाज घेणार आहोत. पाऊस आपल्याला 28 तारखेनंतर कोणत्या भागात कसा पाऊस पडणार आहे याची एक संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळत आहे. गोव्याजवळ एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. पावसाचं जबरदस्त वातावरण या ठिकाणी 28 तारखेला सकाळच्या पहाटेच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला पहाटेच्या सुमारास सिंधुदुर्ग भागामध्ये आणि रत्नागिरीच्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो. हे जे वातावरण असणार आहे हे 28 तारखेला पहाटेचं वातावरण असेल, म्हणजे 27 तारखेला मध्यरात्र आणि 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण हे जे वातावरण आहे ते मध्यरात्री तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल आणि 28 तारखेला पहाटे बघायला मिळणार आहे. पूर्णपणे सिंधुदुर्गाच्या भागामध्ये आपण बघू शकतो. मालवणचा भाग आहे, कणकवलीचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तसेच राजपूर आहे. त्याचप्रमाणे आपण रत्नागिरीच्या भागात सुद्धा बघू शकतो. गारगोटीच्या भागात सुद्धा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पहाटेच्या सुमारास आपल्याला 28 तारखेला बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि त्यानंतर आणखी बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बदल कोणकोणत्या भागात आहे आणि पावसाची शक्यता अजून जोर कोणत्या भागात वाढणार आहेत याची एक अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर आता रत्नागिरीनंतर आपल्याला तोच पाऊस पुढे कोल्हापूर आहे, सातारा आहे, तसेच दापोलीच्या काही भागात, महाडमध्ये, साताऱ्यामध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार आहे. पण सर्वाधिक पाऊस जो आहे तो आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मुंबईच्याही काही भागात आपल्याला 28 तारखेला 28 मे रोजी दुपारनंतर पावसाची शक्यता या ठिकाणी बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर तोच पाऊस अहिल्यानगर आहे, बीड आहे, लातूर आहे, उदगीर आहे, सोलापूर आहे, धाराशिवचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे, इथे पाऊस बघायला मिळणार आहे 28 तारखेला दुपारनंतरचं हे जे वातावरण आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला बघायला मिळेल. तर त्यामध्ये सोलापूर, लातूर, उदगीर, त्याचप्रमाणे परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच धाराशिव या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 28 तारखेला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 28 तारखेला मध्यरात्री म्हणजे 29 तारखेची पहाट जी असणार आहे त्यामध्ये काय बदल होतोय आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर नांदेड, परभणीच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर 29 तारखेला जर बघितलं तर 29 तारखेला पुन्हा एकदा गोव्याजवळ आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत आहे आणि त्याचसाठी आपल्याला पूर्णपणे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी पावसाची शक्यताला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर तोच पाऊस पूर्णपणे अहिल्यानगरमध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, जालनामध्ये असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसंच सांगलीच्या भागात सुद्धा आपल्याला हा पाऊस आहे तो बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो पुढे आणखी काय बदल होतोय. तर या ठिकाणी हा जो बदल आहे त्या बदलामध्ये आपल्याला आणखी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. तर आणखी जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला वाढणार आहे. तो म्हणजे आपल्याला रत्नागिरी आहे, पुण्याच्या भागात आहे, साताऱ्याच्या भागात आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सांगली आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याचप्रमाणे इकडे सोलापूरच्या भागात, धाराशिवमध्ये बघू शकतो, लातूर आहे, या ठिकाणी बीडचा भाग आणि अहिल्यानगरचा भाग या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता सर्वात चांगली 29 तारखेला बघायला मिळणार आहे. हे वातावरण जे असणार आहे हे रात्रीचं वातावरण असणार आहे. काही साधारणतः आपल्याला 9, 10, 11 वाजता किंवा मध्यरात्री हे वातावरण 29 तारखेला
बघायला मिळणार आहे. त्यानंतर आणखी थोडा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. मध्यरात्री कोणकोणत्या भागात पाऊस आहे, तर मध्यरात्री आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि जालना, जळगाव या भागात आपल्याला मध्यरात्री पाऊस आहे. म्हणजे 30 तारखेला पहाटे किंवा 29 तारखेला मध्यरात्री अशा प्रकारे आपल्याला हा जो पाऊस आहे तो बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण 30 तारखेचा अंदाज घेऊ आणि त्यानंतर 31 तारखेचा अंदाज घेऊ. म्हणजे पूर्ण मे महिन्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला वर्तविला जाईल. आता या 30 तारखेला दुपारनंतर जे वातावरण असेल त्यामध्ये आपल्याला सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, धाराशिव मध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच बाकीच्या भागांमध्ये सुद्धा नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 30 तारखेला संध्याकाळनंतर पाऊस बघायला मिळेल. साधारणतः हा पाऊस आपल्याला 7, 8, 9 वाजता हा पाऊस रात्रीचा बघायला मिळणार आहे. त्यानंतर पहाटेमध्ये बदल झाला तर पहाटेमध्ये कोणकोणत्या भागात पाऊस आहे, तर आपण नागपूर, अमरावती या ठिकाणी आपल्याला पहाटेच्या सुमारास, यवतमाळच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो 31 तारखेपर्यंत हे जे पावसाचं वातावरण आहे हे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्णपणे जे पावसाचं वातावरण आहे, बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचं वातावरण झालंय. म्हणजे अंदमान निकोबार मध्ये पाऊस मान्सून जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला बघायला मिळत आहे. आपण 31 मेचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. हे जे लोकेशन आहे अंदमान निकोबारचं लोकेशन आहे, इथे मान्सूनचं आगमन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर पाऊस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे 29 तारखेला, 28 तारखेला पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी गोव्याजवळ बघायला मिळत आहे, केरळजवळ बघायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याला हा जो पाऊस आहे तो पूर्णपणे आपल्याला वेळेवरती झालेला बघायला मिळेल. तर काही भागात हा पाऊस कमीच राहणार आहे, परंतु काही भागात सर्वात जास्त पाऊस बघायला मिळेल. परंतु या वातावरणामध्ये सुद्धा अचानक काही बदल होत असतो. जर पुन्हा एकदा अचानक काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.